आणि आता बातमी आहे राष्ट्रवादीच्या गोटातून। कोकणामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीचा फड रंगणार आहे, कारण साहेब आणि दादांचं कोकणावर विशेष लक्ष आहे। काका पुतणे दोघेही रत्नागिरी दौऱ्यावरती आहेत। चिपळूणमध्ये दोन्ही नेते परस्पर विरोधात तळ ठोकतील। त्यामुळे कोकणामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना आपल्याला बघायला मिळू शकतो। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत साहेब आणि दादा अर्थातच शरद पवार आणि अजित दादांचं कोकणावर विशेष लक्ष आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत राकेश गुडेकर, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। राकेश, नेमकं काय घडतंय कोकणात? राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळू शकतोय आपल्याला? वर्षा, निश्चितच कोकणात म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या विधानसभेच्या 8 जागा आहेत त्यामधील चिपळूण विधानसभा मतदारसंघाची जी जागा आहे ती सध्या राष्ट्रवादीकडे आहे। येथील जे आमदार आहेत शेखर निकम हे एकमेव आमदार त्यावेळी 2019 मध्ये निवडून आलेले होते। मात्र मध्यंतरी घडलेल्या सत्तांतराच्या नाट्यानंतर शेखर निकम हे अजित पवार यांच्यासोबत गेले आणि त्यामुळे या जागेवरती विशेष करून दोन्ही राष्ट्रवादीचं लक्ष आहे। आज अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने आज चिपळूण दौऱ्यावर येत आहेत। पुन्हा ही जागा आपल्याकडेच राखण्यासाठी त्यांनी कंबर कसलेली आहे। ठिकठिकाणी आज त्यांचं चिपळूणमध्ये स्वागत केलं जाणार आहे। त्यानंतर त्यांची सभा देखील होणार आहे। मुस्लिम समाजाशी देखील ते संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांशी देखील ते संवाद साधणार आहेत। पण वर्षा, अजित पवार यांच्या या दौऱ्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे देखील चिपळूण दौऱ्यावर येत आहेत। चिपळूण दौऱ्यावरती रविवारी संध्याकाळी येतील, त्यानंतर सोमवारी त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे। शरद पवार यांनी अजितदादांच्या आमदाराला टक्कर देण्यासाठी येथील एक उमेदवार देखील निवडलेला आहे। यापूर्वी जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते प्रशांत यादव ते मध्यंतरी काँग्रेसमध्ये गेले होते, त्यानंतर पुन्हा ते स्वगृही म्हणजेच राष्ट्रवादीमध्ये परतलेले आहेत। त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू आहेत आणि म्हणूनच शरद पवार हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत। आणि एकूणच जर आपण बघायला गेलं तर काका पुतणे यांनी या दोघांनीही या चिपळूणच्या जागेवर विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे। त्यामुळे आगामी काळात चिपळूणच्या जागेवरती संपूर्णच महाराष्ट्राचं लक्ष असण्याची शक्यता आहे। वर्षा, निश्चितच राकेश, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।